Hello students, welcome to the series Chronicles of Triumph. IDBI बैंक के नोटिफिकेशंस आ गए हैं. एग्जाम 5 और 4 सितंबर को डिक्लेयर कर दी गई है. वैसे तो IDBI असिस्टेंट मैनेजर के लिए आप में से बहुत सारों ने अप्लाई किया है और आपके ही डिमांड पे इस बार का क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ हमारा स्टूडेंट जो IDBI में एज एन असिस्टेंट मैनेजर करंटली वर्किंग है. इनकी ज्वाइनिंग थी 13 जनवरी 2020 को. IDBI में एज एन असिस्टेंट मैनेजर जॉब करते हुए इनको 1.5 साल हो गया है. तो बेसिकली आज अजय की कहानी जो करंटली IDBI में एज एन असिस्टेंट मैनेजर जॉब कर रहे हैं हम सुनते हैं. अजय दीपक चाराटकर, बेसिकली ही इज फ्रॉम खामगांव जो बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में आता है, जो शायद शेगांव से 17 किलोमीटर की दूरी पे है. ये बच्चा 5 मेंबर्स की फैमिली से बिलोंग करता है. डैडी का होटल है, मम्मी हाउसवाइफ है, बड़ी बहन है जिनकी शादी हो गई है, ये सेकंड नंबर के हैं और एक छोटी बहन है. अजय ने अपना BSc इलेक्ट्रॉनिक्स किया था GS कॉलेज खामगांव से 2015 में. 2015 में ही अजय ने डिसाइड कर लिया था कि इनको बैंकिंग करना है. तो 22 जुलाई 2015 से लेकर 2017 तक ये अकोला में थे. वहां पे किसी कोचिंग क्लास को ज्वाइन किया था इन्होंने बैंकिंग के लिए और वहां 2 साल इन्होंने बैंकिंग की तैयारी की. 2015 में सिर्फ इनका IBPS क्लर्क प्री का रिजल्ट आया. बहुत निराश हो गए थे अजय. 2017 मार्च जहां पे SSA लॉन्च हुआ औरंगाबाद में, इन्होंने पहली बैच शुभम सर्स एकेडमी में मार्च 2017 में ज्वाइन की. कभी कभी कहते हैं ना कि मेहनत तो होती है, डायरेक्शन सही नहीं मिलता है. डायरेक्शन मिल जाए तो स्ट्रैटेजी सही नहीं बैठती है, और स्ट्रैटेजी मिल जाए तो इन तीनों को सही अप्लाई कैसा करना चाहिए यहां इंसान कम पड़ जाता है. और वही अजय के साथ हुआ. देखा जाए तो 2017 में इन्होंने RRB PO का प्री क्लियर किया, RRB असिस्टेंट का प्री क्लियर किया. घर वालों का प्रेशर, क्योंकि एकलौता एक बेटा है, क्या कर रहे हो औरंगाबाद में, कब घर वापस आओगे. अजय ने मां बाप को रिक्वेस्ट करके अपने लिए अपनी ही जिंदगी से 2018 का साल मांगा. प्लीज मुझे 2018 दे दो, मैं कुछ करके दिखाऊंगा. अनफॉर्चुनेटली 2018 एंडिंग में सिर्फ इनका IBPS क्लर्क प्री निकला. जैसे मां बाप को प्रॉमिस किया था, ये 2019 में घर वापस चले गए औरंगाबाद छोड़कर. घर जाने के बाद पेरेंट्स को रिक्वेस्ट की कि मैं पढ़ाई अपनी कंटिन्यू करूंगा, मैं अपनी पढ़ाई कंटिन्यू रखूंगा. 2019 में लेकिन SBI क्लर्क प्री भी नहीं निकली एंड ही वाज सो डिप्रेस्ड कि इन्होंने 15 दिन किताब की शक्ल तक नहीं देखी, किताब को हाथ भी नहीं लगाया. फेलियर 2015 से लग गया था पीछे. 15, 16, 17, 18, 19 जब SBI क्लर्क प्री नहीं निकली, ही वॉज लिटरली वेरी डिप्रेस. हारने के बाद, गिरने के बाद तुम्हारे पास 2 ऑप्शंस होते हैं. या तो उस हार को जीत में बदल दो, या तो वैसे ही उस हार को अपनी किस्मत समझ के अपने आप को एक फेलियर मान लो. अजय ने साफ अपने आप को समझा दिया था, मैं गिर तो गया हूं, मैं हार तो गया हूं, लेकिन ये धब्बा फेलियर का मैं अपने साथ नहीं रखूंगा. मुझे उठ खड़ा रहना है, मुझे इससे बाहर निकलना है. 2019 में इन्होंने IDBI एग्जीक्यूटिव का फॉर्म भरा, 2019 में IDBI असिस्टेंट मैनेजर का फॉर्म भरा, और इन्होंने दूसरे भी बहुत सारे प्री और मेंस एग्जाम अपीयर हुए. RRB PO के इंटरव्यू तक ये गए हैं 2019 में. इंटरव्यू हार्डली कुछ मार्क्स से इनका क्वालिफाई नहीं हुआ. IBPS PO मेंस इन्होंने लिखी है. RBI असिस्टेंट मेंस का इनका सेक्शनल कट ऑफ नहीं निकला. बेसिकली अजय का सबसे स्ट्रॉन्ग पॉइंट था इनका जनरल नॉलेज. ही हैज सिक्योर्ड 42 मार्क्स. 42 मार्क्स मिले हैं इनको GK सेक्शन में IDBI के. एंड करंटली ही इज वर्किंग विथ IDBI बैंक. तो 2019 में इनका IDBI का रिजल्ट आ चुका था. 2020 जनवरी में इनकी ज्वाइनिंग थी और IDBI में 1.5 साल से ये जॉब कर रहे हैं. तो कहते हैं ना इंसान, जब
टूट जाता है, जब हार जाता है, जब गिर जाता है, तो उसके पास दो ही ऑप्शंस हैं, या तो उठ खड़े रहो और जिंदगी को दोबारा कहो कि मैं तैयार हूं, वन मोर टाइम, लेट्स फाइट, या फिर हार को अपनी किस्मत समझ के बैठ जाओ। आप क्या करना चाहते हो? तो बेसिकली अजय का आईडीबीआई का सफर और आईडीबीआई में ये कैसे गए, इनकी पढ़ाई की स्ट्रैटेजी क्या थी, कितना स्ट्रगल था, ये तो हम अजय से सुनेंगे ही। लेकिन बहुत सारे बच्चों के कॉमन क्वेश्चन थे कि आईडीबीआई की सैलरी को लेकर। तो मैं आपको बता दूं, अजय ने ये बताया है कि मैम आईडीबीआई की अगर सैलरी आप पूछना चाहेंगे तो एसबीआई पीओ को छोड़ दिया, एसबीआई पीओ को छोड़ दिया तो जितने भी नेशनलाइज बैंक्स हैं उनके सामने अच्छी खासी आईडीबीआई की सैलरी है, सो दे डोंट नीड टू वरी अबाउट इट। बट एनीवेज, इसकी आगे की कहानी हम अजय से खुद सुनते हैं। माझं नाव अजय दीपक सराटकर, मी राहणार खामगावचा, बुलढाणा जिल्ह्यामधला. माझं शिक्षण BSc इलेक्ट्रॉनिक्समध्ये 2015चा मी पासआउट आहे. मी 22 जुलै 2015ला बँकिंगला ॲज अ करिअर म्हणून सुरुवात केली. तर सुरुवातीला मला खूप अडचणी झाल्या, कारण की अकोल्यामध्ये मी क्लास सुरुवात केली अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये क्लर्क्सची आणि POची वेगवेगळी बॅच घ्यायची. अगोदर मी 6 महिन्याची क्लर्कची बॅच जॉईन केली, त्याच्यानंतर 3 महिन्याची POची बॅच जॉईन केली. या कालावधीमध्ये माझी फक्त IBPS क्लर्कची एक्झाम मी क्रॅक केली, ते पण प्री. तर त्यावेळेस माझी प्री क्रॅक झाली, तर मी थोडा हवेत होतो. तर हवेत येऊन मला जमिनीवर यायला काही जास्त टाईम नाही लागला. तर नंतर माहिती पडलं की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आपल्याला प्री निघाली आपली, तो पण कट ऑफ कमी असल्यामुळं हे माझ्या नंतर लक्षात आलं. ते लक्षात येण्यापर्यंत माझा 1.5 वर्षाचा टाईम गेलेला होता. तर असं मी खूप खचून गेलेलो होतो. त्याच्यानंतर मी घरी कारण खामगाव ते अकोला मी अपडाऊन करायचो. त्याच्यानंतर मी अपडाऊन करणं बंद केलं. 1.5 वर्ष माझं अकोल्यामध्ये गेलं. त्यानंतर 6 महिने मी खामगावच्याच लायब्ररीमध्ये होतो. असे 2 वर्ष माझे गेलेले होते. माझ्या हातात कोणताही रिझल्ट नव्हता. फक्त 2015 साली माझी IBPS क्लर्कची प्री निघाली होती. एकच प्री निघाली. त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं होतं. तर काही माझे मित्र औरंगाबादमध्ये होते. तर त्यांनी मला सांगितलं की इथे खूप चांगल्या प्रकारचा बँकिंगचा क्रेज आहे, इथे यायला काही हरकत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण औरंगाबादला जाऊ. त्याच्यानंतर मी एप्रिल महिन्यामध्ये 2017ला औरंगाबादमध्ये गेलो. मी औरंगाबादमध्ये गेलो त्यावेळेस एवढा बँकिंगचा क्रेज याच्या अगोदर मी कुठेही पाहिला नव्हता. तर तो पाहून एकदम मी असं अचंबित झालो की एवढा कसा क्रेज असू शकतो बँकिंगचा. खामगाव, अकोला एवढा तर तिथे नव्हता. तर तिथे गेल्याच्यानंतर चांगले ग्रुप वगैरे बनले. तर त्यांनी मला रिकमेंडेशन दिलं की इथे शुभम सरांचा क्लास आहे. अजून 1-2 क्लासेसचे नाव सांगितले होते, पण ते म्हणाले की आपण ह्या सरांकडे जाऊयात. त्याच्यानंतर मग मी शुभम सरांना भेटायला गेलो. त्यावेळेस माझे मित्र होते काही, ते सरांना सांगत होते की याचा क्लास वगैरे झालेला आहे, तर याची सुरुवात डायरेक्ट आपण वर्ड प्रॉब्लेमपासून करू. जी बॅच वर्ड प्रॉब्लेमपासून चालू आहे ती करू. सर म्हणाले नाही तसं नाही म्हणे, आपण पहिले टेस्ट घेऊ याची. त्याच्यात जर त्याला 50%च्या वर मार्क्स जर मिळाले तर आपण त्याला वर्ड प्रॉब्लेमसाठी बोलूयात, नाही तर मग सुरुवातीपासून. तर मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या टेस्टमध्ये मला 50%पेक्षा जास्त मार्क्स मिळाले. तर ज्यावेळेस मी औरंगाबादमध्ये सरांची बॅच चालू केली त्यावेळेस ती सरांची पहिलीच बॅच होती. तर ती बॅच सुरू केली. त्याच्यानंतर मॅथ्सचे वर्ड प्रॉब्लेम जे सर शिकवतात ते सगळ्यात सोपी पद्धतीने मी पहिल्यांदा कोणत्याही सरांकडून पाहत होतो की एवढे सोप्या पद्धतीनेसुद्धा वर्ड प्रॉब्लेम शिकवता येतात. खूप साध्या साध्या ट्रिक जे विद्यार्थ्यांना समजेल. कमी वेळेमध्ये कसं प्रश्नाचं ॲन्सर काढायचं ते सुद्धा सरांनी मला त्याच्यातून सांगितलं. त्याच्यानंतर अशी माझी औरंगाबादमध्ये जर्नीला सुरुवात झाली. जर्नीची सुरुवात तर खूप छान पद्धतीने झाली होती. 2017मध्येच माझी RRB POची असिस्टंटची दोघांच्या प्री निघाल्या होत्या. त्या प्री निघाल्याच्या नंतर असं भारी वाटत होतं, एकदम भारी वाटत होतं की कुठंतरी आपल्याला यश मिळायला सुरुवात झालेली. नंतर मेन्सचे पेपर आले. मेन्सचे पेपरला
पेपरला गेलो. पेपर भारी होता. तिथे एवढं जास्त काही आलं नाही. आपलं एक वेळा कुठंतरी आपण कमी पडत आहे असं वाटत होतं. त्याच्यानंतर दोन्ही प्री झाल्या आणि दोन्ही मेन्स झाल्या. दोन्ही मेन्स माझ्या काही निघाल्या नाही. थोड्या मार्कांनी किंवा पी ओ थोड्या मार्कांनी गेली. क्लर्क तर मी कट ऑफच्या जवळ पण नव्हतो. त्याच्यानंतर कुठंतरी वाटत होतं की आपल्यात एकदम काहीतरी कमी आहे. काही मित्रांची मेन्स निघाली होती. असं वाटत होतं त्यांच्यापेक्षा आपल्याला कुठेतरी जास्त येते, पण तरी पण आपली मेन्स निघाली नाही. ते मी मान्य केले आणि माझ्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017सुद्धा तसंच गेलं. त्याच्यानंतर माझी 2018मध्ये कोणतीच प्री निघाली नाही. शेवट एंडिंगला IBPS क्लर्कची प्री निघाली होती. 15 गेलं, 16 गेलं आणि 17ही गेलं होतं. 18च्या एंडिंगला माझी प्री निघाली. असे जवळपास माझे 3.5-4 वर्ष गेलेले होते. तर एंडिंगला प्री निघाल्याच्या नंतर मी वेगळी लायब्ररी जॉईन केली, कारण की मित्र एवढे झालेले होते की ओळख त्याच्यामुळे टाईमपास जास्त होत होता असं मला वाटत होतं पर्सनली. त्याच्यानंतर मी दुसरी लायब्ररीसुद्धा जॉईन केली. लायब्ररी जॉईन केली तर मेन्सचा अभ्यास एकदम शांततेने चालू केला. मेन्सचा अभ्यास केला, मेन्स दिली. पेपर जसा पाहिजे होता तसा काही गेला नाही. 2018 गेलं. त्याच्यानंतर घरच्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की 2018 तुझं शेवटचं आहे. तर मी तसं 17 सांगितलं होतं शेवटचं आहे. पण घरच्यांना म्हणालो की मला 2018 शेवटचं वर्ष द्या, मी औरंगाबादमध्ये राहून प्रिपरेशन करतो. घरचे म्हणाले ठीक आहे, 1 वर्ष काही हरकत नाही, व्यवस्थित अभ्यास कर. मी अभ्यासही केला, पण मला रिझल्ट काही मिळाला नाही त्याच्यातून. 2018 गेलं. तर आता मला घरच्यांशीच बोलायची लाज वाटत होती की घरच्यांसोबत कसं बोलू मी, कारण बोलायला मला तोंड राहिलेलं नव्हतं घरच्यांसोबत की काय बोलू घरच्यांना. मी माझे बॅग वगैरे पॅक केली. 2019 30 जानेवारी 2019ला मी औरंगाबादहून रिटर्न आल्याच्या नंतर घरी परिस्थिती थोडी खराब तर झालेलीच होती अगोदर, कारण की शेवटचं वर्ष 2018. 19ला सुरुवात झालेली होती. घरी आलो मी. घरचे म्हणत होते की आता कुठेतरी कंपनी जॉईन कर, असं तसं सांगत होते. मी घरच्यांना एवढंच म्हणालो की दुसऱ्या मुलांसारखे मी रिकामे कामं तर काही करत नाही, फक्त मला घरी राहून अभ्यास करायला 1 वर्ष द्या. तर घरचे ऐकायला तयार नव्हते, पण मी त्यांना कन्व्हिन्स करण्याची माझ्यामध्ये ताकद होती एवढं तर मला माहिती होतं. मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं. घरचे मानले शेवटी. ठीक आहे म्हणे. त्यांना एक टेबल वगैरे मागितला मी. टेबलचे पैसे द्या म्हटलो आणि बाकी एक रूम तर होतीच. त्या रूममध्ये फक्त मी आणि अभ्यास. बाकी मला कोणत्याही जगामध्ये कोणती गोष्ट चालू आहे, मला त्या कोणत्याच गोष्टीची काही घेणं देणं नव्हतं. मी अभ्यासाला सुरुवात केली. 2019मध्ये सगळ्यात जास्त ॲड आलेलं होतं आणि मी त्या ॲडचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला LIC AA तिथपासून सुरुवात झाली. AA माझी प्री काही निघाली नाही. त्याच्यामुळं मी खूप खचून गेलो, कारण की अभ्यास करायचा टाईम तर खूप जास्त होता आणि अभ्यासही मी खूप एकदम मन लावून करत होतो, पण मला तरीही यश नव्हतं मिळत, कारण की माझं 5वं वर्ष सुरू झालं होतं. मुलांची तिथं 6 महिन्यात रिझल्ट येतात, 5 महिन्यात रिझल्ट येतात. तिथं माझ्या 5वं वर्ष सुरू होतं, माझा रिझल्ट कोणताही आलेला नव्हता. LIC AA गेली. त्याच्यानंतर बऱ्याच एक्झाम अशा ESIC, EPOCO अशा एक्झाम आलेल्या होत्या. तर त्यासुद्धा एक्झामची माझी प्री काही निघाली नाही. प्रीच मेन्सचा तर विषयच वेगळा आहे. माझी प्रीच निघत नव्हती. त्याच्यानंतर खूप मी खचून गेलो, कारण की मग त्याच्यानंतर खूप जास्त प्रीची प्रॅक्टिस केली. एकदम जास्त प्रमाणात प्रीची प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर माझी SBI क्लर्क प्रीचा पेपर होता, जिथं मी ज्यावेळेस मॉक टेस्ट द्यायचो त्यावेळेस मॉक टेस्टमध्ये 95%च्या वरच राहायचे, 90%च्या तरी वर राहायचे कमीत कमी. तर कॉन्फिडन्स होता की कमीत कमी SBI प्रीची तरी प्री निघेली, SBI क्लर्कची. मी पेपर दिला. पेपरमध्ये जे नेहमीप्रमाणे त्याच पेपरमध्ये तसं झालं. मी ते एकदम खचून गेलो. मी 8 दिवस काहीच अभ्यास केला नाही. माझी तब्येत वगैरे खराब झाली. मी त्याच्यानंतर विचार केला की आपण एवढे वर्ष दिले बँकिंगला, म्हटलं आता काय चुकतं आहे ते तर समजत नाही आहे. म्हणालो की काही त्याला चुकत काय ते समजत नव्हतं मला. घरच्यांना बोललो मी की एवढा अभ्यास करून रिझल्ट येत नाही, म्हटलं काय चुकत आहे मला ते समजत नाही आहे, करू काय आता. त्याच्यानंतर एकदम अजून मी तरी तिथं हार नाही मानली. मी म्हटलं आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हटलं आपण एकदम
आपल्याला अगोदर काही येत नव्हतं, त्याच्यापासून आपण अभ्यासाची सुरुवात केली. पण आता एकदम काही झालं तरी मागे हटायचं नाही. काहीही झालं तरी मी एकदम हे करायला तयार होतो. म्हटलं आता किती अभ्यास करायचा, टाईम तर एवढा की म्हणजे झोपायलासुद्धा टाईम माझ्याजवळ कमी पडत होता. मी झोपायचंसुद्धा विसरून गेलो होतो की झोपावं लागतं म्हणून. कारण की रातभर मी जी-केचा अभ्यास करत होतो, जी-के कॉम्प्युटर. मेन्सच्या अभ्यासाची मला आदत होती, पण कुठंतरी वाटत होतं आपण मेन्सचा जास्त अभ्यास करतो, प्री कुठंतरी आपलं चुकत आहे. बँकर सध्याच्या 20च्या प्रीसाठी टेस्ट दिल्या जातात, त्याचं सोडवणं झालेलं होत्या. सगळ्या म्हणजे टेस्ट अशा सोडत होतो मी, पण तरी कुठंतरी माझा रिझल्ट येत नव्हता. त्याच्यानंतर IDBI असिस्टंट एक्झिक्युटिव्हची IDBI असिस्टंट मॅनेजरची ॲड आलेली. नेहमीप्रमाणे IDBI एक्झिक्युटिव्हचा पेपरसुद्धा माझा खराब गेलेला होता. जी-के माझं छान होतं. त्याच्यानंतर मी IDBI असिस्टंट मॅनेजरचा पेपर माझा व्यवस्थित गेला होता. कुठं वाटत नव्हतं की रिझल्ट वगैरे येऊ शकतो, असं काही नॉर्मल पेपर गेलेला होता. तर रिझल्ट एका महिन्यामध्ये आला होता. मेमध्ये पेपर झाला होता, 17 मेला. 17 जूनला त्याचा रिझल्ट लागला की इंटरव्ह्यूसाठी कोण कोण क्वालिफाय. त्याच्यामध्ये माझं नाव पाहिलं मी, रोल नंबर होता. तो रोल नंबर पाहिला कुठंतरी एकदम. ज्यावेळेस तो रोल नंबर टाकला मी, जो आपण सुरुवातीला सर्च करून जे नंबर टाकतो 2, 4, 6, 8 असे जसे संपत जातात, तसा ते रेड येत जात होतं. असं वाटत होतं आपला नंबर येतो की काय त्याच्यात. शेवटी टाकता टाकता तो नंबर माझा आला. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मला समजत नव्हतं कोणाला कॉल करावा आणि कोणाला नाही. कारण की पहिल्यांदा माझा इंटरव्ह्यूसाठी मी क्वालिफाय झालो होतो. म्हणजे याच्या अगोदर इंटरव्ह्यूचा मेन्ससाठी क्वालिफाय नव्हतो, याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो. तिथून माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट सुरू झाला. त्याच्यानंतर जेवढ्या एक्झाम दिल्या, त्याची अशी कोणतीच प्री नाही की ती माझी निघाली नाही. की RBI असिस्टंट असो, काही PO, SSA असो, सगळ्या प्री माझ्या निघाल्या. मेन्स पण खूप सुंदर प्रकारे. त्याच्यानंतर RRB POचा सुद्धा इंटरव्ह्यू आला. त्याच्यानंतर IDBIच्या 600 जागा निघाल्या होत्या PGDBFसाठी. त्याच्यामध्ये पण मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो. त्याच्यामध्ये फायनल पोस्टिंग मिळाली. याच्यामध्ये फायनल पोस्टिंग मिळाली IDBI असिस्टंट मॅनेजरमधून. तर असा प्रवास माझा खडतळीचा होता, पण मी हार काही मानली नाही. शेवटी स्वतःवर विश्वास ठेवला आणि पुढं जाण्याचा प्रयत्न केला. तर या प्रवासामध्ये मी जेव्हा औरंगाबादला आलो, त्यावेळेस मला औरंगाबादचा खूप खूप फायदा झाला. शुभम सरांचासुद्धा खूप फायदा झाला. ज्यावेळेस सरांना भेटायला जायचो आम्ही, सर प्रत्येकजण चांगलं तर बोलतात, पण चांगलेही बोलायचे तेवढे, आणि आपल्या चुका काय ते सर समजून सांगायचे की तुमचं हे चुकतं. आमचा ग्रुप जो पण आहे तो एकदम म्हणजे सगळे एकदम बेसिक लेवलपासून हाय लेवलपर्यंत गेलेले होते सगळे मित्र. सगळेजण आज प्रत्येक कोणी ना कोणी वेगवेगळ्या बँकेमध्ये जॉईन आहेत, आणि 1-2 मित्र बाकी आहेत, ते पण यावर्षी किंवा पुढच्या वर्षी बँकेमध्ये जॉईन होतील. सांगायचं, जेव्हा मी बँकिंगमध्ये होतो त्यावेळेस मोस्ट डिप्रेसिंग मोमेंट हीच होती माझ्या लाईफमध्ये की माझा रिझल्ट येत नव्हता. कारण की 2015 पासून सुरुवात केलेला मुलगा, 2019च्या शेवटपर्यंत माझा रिझल्ट नव्हता. 20च्या सुरुवातीला माझा फायनल पोस्टिंग आली. तर खूप खराब वाटत होतं. आणि जी मोटिवेशनल थिंग जी आहे, जेव्हा मी कोणतेही मॉक टेस्ट वगैरे द्यायचो, पेपर वगैरे पाहायचो काय आहे काही नाही, त्याच्यानंतर जेव्हा घरी आल्याच्यानंतर घरच्यांचा चेहरा पाहत होतो, त्यावेळेस कुठं वाटत होतं की चेहरे उदास आहे ना, कधीच उदास होऊ द्यायचं नाही. कारण की कुठंतरी मला वाटत होतं की आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळं करावं. कारण की कंपनीमध्ये जॉब करून जास्तीत जास्त 10,000 ते 12,000 महिना भेटतो, पण मला तशी लाईफ पाहिजे नव्हती. कारण घरचे पहिल्यापासून मेहनत करतात. आपल्याला वाटत होतं कुठंतरी यांची मेहनत थांबवावं, कारण की ज्यावेळेस आपला रिझल्ट येईल त्यावेळेस यांचे जे खूप हेवी जे काम करतात हे थांबेल. कारण की आपण जर 10 ते 15 हजारामध्ये जेव्हा काम करू, तर त्याच्यामध्ये आपलं स्वतःचाच गुजारा होत नाही. तर असं माझी मोटिवेशनल आहे. तर बँकिंगमध्ये माझा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट होता तो जी-के. कारण की जी-केमध्ये जे IDBI असिस्टंट मॅनेजरमध्ये जो पेपर झाला होता, त्या पेपरमध्ये मला जी-केमध्ये 42 मार्क्स होते. जिथं मुलांना 17-18, जास्तीत जास्त 20-22च्या रेंजमध्ये जे मार्क्स होते, तिथं मला 42 होते. त्याच्यामध्ये लीड. आणि दुसरे कोणतेही पेपर असले तरी मग जी-केमध्ये जास्त मार्क्स राहायचे. आपण जेव्हा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो,
त्यावेळेस कोणते तरी 2 विषय तरी आपले स्ट्रॉंग असायला पाहिजे, ते कोणतेही असो. माझा वीक जो पॉईंट होता तो होता इंग्लिश. मला माहिती आहे आपण मराठी मीडियमचे, त्याच्यामुळं आपलं इंग्लिश काही जास्त स्ट्रॉंग नाही आहे. मी थोडं इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला आणि माझं बॅकग्राऊंड MPSC नव्हतं, तरीसुद्धा मी GK माझं स्ट्रॉंग करून घेतलेलं होतं. कारण दुसऱ्या विद्यार्थ्यांना माझा 95च्या वरच पर्सेंटाईल राहायचा. कधी-कधी 100 पर्सेंटाईलही जायचा GKमध्ये. कारण तेवढी रिव्हिजन वगैरे द्यायचो मी. कारण की 3 ते 4 याच्यातून मी त्याची GKची प्रिपरेशन करायचो. फर्स्ट ऑफ ऑल बँकर्स अड्डा, त्याचे जे मंथली MCQ राहतात, त्यावेळेस मंथली राहायचे, आता वीकली राहतात वाटतं. ते MCQ मी सबमिट करायचो आणि त्याचं ॲनालिसिस करायचो. आणि आपला GKचे आमचे गुरु म्हणजे गौरव गर्ग सर, त्यांचे व्हिडिओ तर मी एवढ्या वेळेस पाहायचो की मला माहीत नाही तर आहेत की मी किती वेळेस त्यांचे व्हिडिओ पाहिलेले. कारण की त्यांच्या एवढं बेस्ट कोणीच GK आतापर्यंत एक्सप्लेन केलेलं नसेल असं मला वाटतं. कारण की एवढ्या व्यवस्थित ते एक्सप्लेन करून सांगतात. प्रश्न जरी एक असला तरी त्याच्यामागे ते जवळपास खूप जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्यापासून मला GKचं मोटिवेशन मिळालं होतं. आणि अजून GKसाठी मी एवढं प्रिपरेशन करायचो, त्याच्यामुळं माझं GK खूप व्यवस्थित झालेलं होतं की जे बँकिंगमध्ये 90-95 पर्सेंटाईलच्या वर मला मार्क्स देतील असं झालं होतं. विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल मी की कितीही खराब टाईम आला तरी स्वतःला कमजोर समजू नका. आपला एक ना एक दिवस तरी वेळ येतो. त्या वेळेचं वेट करा तुम्ही. तो कधी येईल तो सांगता येत नाही. ज्यावेळेस आपली लेवल बँकिंगमध्ये रिझल्ट येण्यासारखी होऊन जाते, त्यावेळेस आपला कोणताही रिझल्ट थांबत नाही. ती लेवल येईपर्यंत तरी कंटिन्युअसली अभ्यास करत राहा. स्वतःला कुठंतरी कमजोर समजू नका. चांगल्या मित्रांसोबत राहा, चांगलं मोटिवेशन घ्या आणि आपले रिझल्ट येतील. स्वतःला कधीही कमजोर समजू नका. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत. सो थैंक यू सो मच अजय. बट जैसे मैं हमेशा कहती हूं स्टूडेंट्स, इंसान शुरू कहां से करता है ये मैटर नहीं करता. खामगांव का एक लड़का आज IDBI में बैठा है. आप अपनी कहानी को फुल स्टॉप कहां लगाते हो ये बहुत मैटर करता है. विश यू ऑल द वेरी बेस्ट अजय फॉर ऑल योर फ्यूचर एंडीवर्स आई कैन से. एंड ऐसे कितने हैं जो इस साल IDBI का फॉर्म भर रहे हैं और सितंबर में एग्जाम दे रहे हैं और तैयार हैं अपने आगे भी क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ के लेबल में IDBI का नाम जोड़ने के लिए. लेट्स सी.